हे आपल्याला रमाईनी शिकवलंय का? पण रमाईचे लेकी कशावर म्हणत का नको? आपले आई वडील आलेले चालतात, आपली भावजाई आपल्या आई वडिलांना त्रास देते ते नाही चालत, मग त्यांचे ते वेगळे वेगळे आहेत का? रमाई एकत्र कुटुंबात होती की नाही? धीर जाऊ, त्यांचा मुलगा मुकुंदराव, मीरात्या होती, जिजाबाई होत्या, बाबासाहेबांची आई, रामजी बाबा गेले मध्ये, त्याच्यानंतर आनंदराव गेले, पण असं कधी म्हटल्यात का मुकुंदराव पण माझा आहे, लक्ष्मीबाई पण माझ्या, सगळ्यांना घेऊन राहिल्या? असं म्हटलं का आमचीच एवढी परिस्थिती आहे, कुठे यांच्यासोबत राहा, मी यशवंतराव आणि बाबासाहेब आम्ही वेगळं राहू, असं म्हटल्या का? मग तरी पण आपण अजूनही रमाईच्या लेकी झालेलो नाही, आपल्याला अजूनही वेगळंच पाहिजे, आपल्या राजा राणीचा संसार आपल्याला पाहिजे. मग कसं राहावं हे कुणी शिकवलंय आपल्याला? रमाईनी शिकवलंय. संसार कसा करावा हे आपल्याला शिकवलंय, आपल्याला माहित नाही. मग आपण रमाईच्या लेकी कशावर म्हणतोय स्वतःला अभिमानाने? आज रमाई जयंती, आम्ही रमाईच्या लेकी जमलोय, पण रमाईने जे सांगितले ते ऐकतोय का आपण? नाही. करतोय का तसं? नाही. जेव्हा गंगाधर आजारी होता, गंगाधर जेव्हा आजारी होता, खूप रमाईकडे जे काय होतं तेवढं ते किडूक मिडूक मोडून तुडून औषध पाण्याला खर्च केला, एकदम गळ्याशी आलं, आता मी काहीच करू शकत नाही. तेव्हा बाबासाहेबांना पत्र लिहिलं की साहेब आता मी एवढं केलंय पण काहीही फरक पडत नाही, उधार कुठला डॉक्टर औषध देत नाही, काही होत नाही, आता मी काय करू? तुमच्याकडे काय असेल ते मला थोडंफार पाठवा. तर बाबासाहेब म्हटले जाऊ दे रामू, तेवढंच आयुष्य असेल गंगाधरचं, माझ्याकडे पण काहीच नाही, मी एका पावाच्या तुकड्यावर दिवस काढतोय. असं लिहिल्यावर तिला काय वाटलं असेल? ती काही इथं काही तुपरोटी खात नव्हती, ती पण उपाशीच होती. 13 रुपये मनी ऑर्डर कुठाला पाठवली? बाबासाहेबांना. पहिली कसे पैसे वाचवले? कसे वाचवले बघा. एवढं आपल्यालाच खायला नाही, आपण कसे तरी शंकर गौरा इकडे आहे, ते तिघ चौघ मिळून काय कमवून आणतील, त्याच्यात 1 रुपया 2 रुपये जे काय मिळेल त्याच्यात आपण जेवतोय. कधी पीठ आहे, मीठ आहे, कधी भाजी नाही, काहीच नाही. 4 भाकरी करायच्या पुढे, शंकरला 1 भाकरी, यशवंतरावांना मुकुंदरावांना 1 भाकरी, आणि 1 भाकरी 3 जणी, ती पण कधी आहे कधी नाही. कधी पाणी प्यायचं आणि ज्याला जास्त भूक लागली त्याला ती भाकरी देऊन टाकायची आणि झोपायचं, की मला काहीच भूक नाही आज, मला काहीच भूक नाही असं म्हणून सांगायचं. आणि तिथं माझे पती पावाच्या तुकड्यावर राहतायत, मग त्यातनंही काटकसर करून तिथं 13 रुपयाची मनी ऑर्डर केली.